नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण मराठा कास्टसाठी SC/BC सर्टिफिकेट काढायचं आहे। ते सर्टिफिकेट मित्रांनो आता तुम्हाला जसं की पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे किंवा कोणत्या पण जी ऑनलाईन भरती असते किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या जागा असतात किंवा तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये या सर्टिफिकेटची गरज पडते। हो मित्रांनो, हे सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं कसं आहे, याची प्रोसेस काय आहे, याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहे, संपूर्ण माहिती आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकतात मराठी SC/BC सर्टिफिकेट साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धती आहेत। या दोन पद्धतीनुसार आपण अर्ज करू शकतो, तर ते पुढे पाहणारच आहोत आपण। या दोन पद्धतीनुसार कसे अर्ज करायचे आहेत त्यापैकी काही खाली माहिती दिली आहे, त्यामध्ये आपण ऑनलाईन प्रोसेस कशी राहते हे पण बघणार आहोत। ऑनलाईन स्वरूपात अर्ज हा आपले सरकार पोर्टलवरती जावं लागतं तुम्हाला, तिथून तो अर्ज करता येतो आणि सोबतच महाय सेवा केंद्र आहे, म्हणजेच आपण त्याला सेतू म्हणतो किंवा ग्राहक सेवा केंद्र पण म्हणतो, तिथे जाऊन पण तुम्ही ऑफलाईन प्रोसेस करू शकतात। एक फॉर्म असतो तो भरून देऊन जे पुढे आपण बघणार आहोत डॉक्युमेंट, ते डॉक्युमेंट देऊन तुम्ही हे सर्टिफिकेट काढू शकतात। ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर अर्ज केल्यापासून 45 दिवस हे तुम्हाला SC/BC सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतात व तुम्हाला 45 दिवसाच्या आतमध्ये हे सर्टिफिकेट भेटतं मित्रांनो। आणि हे सर्टिफिकेट तुम्ही ऑनलाईन डाउनलोड पण करू शकतात। आता ऑफलाईन स्वरूपामध्ये मित्रांनो अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागतो किंवा सेतूमध्ये पण जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात आणि तेथे मित्रांनो तुमचं जे कास्ट आहे ऑफलाईन प्रोसेसनुसार व्हेरीफाय होतं, म्हणजेच त्याच्यावरती स्टॅम्प पण येते आणि जे ऑनलाईनचं असतं त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर येते। आता या सर्टिफिकेट काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रोसेस काय आहे आणि लागणारे कागदपत्र काय आहे। आता तुम्ही ऑफलाईन जर काढलं ते 15 दिवसात भेटतं, कारण की ऑफलाईन हे लवकर प्रोसेस तुमची सक्सेस होती। आता याच्यामध्ये जे सर्टिफिकेट काढण्यासाठी म्हणजेच मराठा SC/BC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत ते खाली आपण बघून घेऊया। आता याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, ज्यांच्याकडे जुने SC/BC सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे त्यांच्याकरिता कागदपत्रे। आता यांना नवीन रिन्यू करायचं आहे किंवा जुने आहे व तुम्हाला तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाचं काढायचं आहे। आता तुम्हाला जुने SC/BC सर्टिफिकेट प्रमाणपत्र झेरॉक्स लागणार आहे, तहसीलदाराचे 3 वर्षाचे उत्पन्नाचे सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र लागणार आहे, तहसीलदार यांचे डोमेसाईल लागणार आहे, त्यालाच आपण नॅशनॅलिटी पण म्हणतो। विद्यार्थ्यांचा शाळेचा दाखला लागणार आहे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लागणार आहे, वडिलांचे आधार कार्ड लागणार आहे आणि एक रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे। हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो। आणि ज्यांच्याकडे SC/BC सर्टिफिकेट जे प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट आहे, विद्यार्थी शाळेचा निर्गम उत्तर लागणार आहे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लागणार आहे, सोबतच वडिलांचा शाळेचा निर्गम उत्तरा, वडिलांचे आधार कार्ड लागणार आहे, 1967च्या आतील मराठा उल्लेख असलेले जातीचा पुरावा एक लागणार आहे, तहसीलदाराचे 3 वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे, तहसीलदार यांचे डोमेसाईल पण लागणार आहे आणि रेशन कार्डची एक झेरॉक्स लागणार आहे। तर मित्रांनो, एवढे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला रेडी ठेवावं लागते आणि ऑनलाईन प्रोसेस करायला किंवा ऑफलाईन प्रोसेस करायला। आता तुम्हाला जर ऑनलाईन प्रोसेस करायची असेल तर त्याची आपण वेबसाईट बघून घेऊया। इथे बघू शकता मित्रांनो आपल्या सरकार इथं mahaonline.gov.in या वेबसाईटला व्हिजिट जर केली तर तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला भेटतो। यावरती तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन करू शकतात। आता याच्यावरती तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे, यावरती भरपूर आपण युट्यूबवर व्हिडिओ बघू शकतो, तिथे तुम्हाला माहिती भेटूनच जाईल। हे ऍप्लिकेशन केल्यानंतर मित्रांनो तुमचं ऍप्लिकेशनचं स्टेटस चेक करता येतं, तुमचं ऍप्लिकेशन डाउनलोड पण करता येतं, संपूर्ण माहिती तुम्हाला भेटते। ऍप्लिकेशन करण्या अगोदर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून घ्यावं लागतं, रजिस्ट्रेशन ID बनावं लागतो, त्याच्यानंतर तुम्ही इथून लॉग इन करून त्याच्यासाठी अप्लाय करू शकता। तुम्ही युट्यूबवर जर सर्च जरी केलं SC/BC सर्टिफिकेटसाठी आणि कसं काढायचं हे पण जर बघितलं तर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती भेटून जाते मित्रांनो। तर मित्रांनो, ही आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये अपडेट होती। हे जर अपडेट आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। आपल्या मित्रांमध्ये पण कोणाला SC/BC सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।